हॅलो नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज कोणता खास व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। खूप महत्त्वाचा आणि जानकारिक व्हिडिओ आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघा, मी तुम्हाला दाखवत आहे आज की भोंदू बाबाचे ऑफिस, जे ऑफिसमध्ये ते बसून अशी कितीक महिला होत्या ज्या महिलावरती त्यांनी अत्याचार केले आणि गलत काम केलं, ते आज तुम्हाला ते ऑफिस दाखवते। मी ती जागा दाखवत आहे। तर बघा, इथं ही जागा आहे, पोलीस आलेले आहेत, मीडियावाले आलेले आहेत। इथं मीडियावाले व्हिडिओ काढत आहेत आणि मीडिया बनवत आहे। त्याच्यामुळे इथं बघा, भोंदू बाबाचं हे जे समोरचं दुकान आहे ते खोललेलं आहे त्यांनी, आणि तिथून त्यांनी व्हिडिओ काढणं सुरू केली। तर बघा, इथं राहत होते भोंदू बाबा आणि इथून असे कितीक या आतमध्ये बसून, या रूममध्ये बसून त्याने कितीक अत्याचार आणि कितीक पाप केलेले आहेत ते कोणालाच बाहेर कसं काही माहिती झालेलं नाही। ते भोंदू बाबाने याच्या बाहेर भनकसुद्धा लागू दिली नाही कोणाला। तर बघा, सगळेजण ते दुकानसुद्धा सील केलेलं आहे। बघा, ते समोरचं दुकान आहे त्याला पट्टी लावलेली आहे, सील केलेलं आहे ते दुकान। ते दुकानाच्या आत कोणाला जाण्याची परमिशन आहे, त्याच्यामुळे सील केलं। आणि इथं मीडियावाले आलेले आहे, सोशल मीडियावर सगळेजण आलेले आहेत व्हिडिओ काढण्यासाठी। अत्यंत काहीतरी बायासुद्धा आलेल्या होत्या। तर बघा, या दुकानाचं नाव आहे ओकस प्रॉपर्टी। मी नेहमी इथून यायची तर मला कधी एवढी गर्दी राहायची ना, खूप गर्दी राहायची। मला असं मोठ्या घरातले लोक यायचे, छान मस्त असे मोठ्या कार घेऊन, जिबा घेऊन यायचे आणि खूप गर्दी राहायची। तर मला कधी काय वाटायचं की बाबा जाऊ दे, काय असं मला असं वाटायचं की इथं नाव वाचायची मी ओकस प्रॉपर्टी। मला वाटायचं प्रॉपर्टी म्हणजे असं काही भाड्याने रूमा घ्यायच्या किंवा घर खरेदी करायची, असं काही आहे काय, म्हणून मी काय त्याच्याकडे लक्ष दिले नाही। पण जेव्हा हे प्रकरण समोर आलं तेव्हा मला आठवलं की नाही बाबा, एवढी गर्दी राहायची खरंच खूप, तर हे प्रकरण होतं। तर बघा, इथे मीडियावाले आपले माईक घेऊन आणि कॅमेरे घेऊन इथं बातम्या करत आहेत। तर बघा, सगळे जमलेले आहेत मंडळी आणि मोठमोठाले कॅमेरे घेऊन इथं थांबलेले आहेत आणि इथं व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यासाठी त्यांना छान व्हिडिओ बनवत आहेत। तर माझं म्हणणं एवढंच आहे की अशोक खरात जर तुमच्यावर एवढा अत्याचार करत होता त्या रूममध्ये बसून, तर सगळे ज्या महिला त्यांच्याकडे यायच्या त्या चांगल्या मोठ्या घरातल्या होत्या, सुशिक्षित होत्या, शिकलेल्या होत्या, तर शिकलेल्या महिला होत्या, तरी पण या जालमध्ये त्यांच्या कशा काय फसल्या ते माहिती नाही। पण याच्यामध्ये दोष फक्त अशोक खरांचाच नाही तर महिलांचासुद्धा तेवढाच आहे। जेव्हा तो अशोक खरात जेव्हा यांना हे करायचा, टॉर्चर करायचा, या कुठं गेलत्या यायला समजलं नाही। हे म्हणजे शिकलेल्या सवरलेल्या मोठाल्या घरातल्या बाया होत्या। एस टीमध्ये जर चढताना किंवा गाडीमध्ये कुठं चालताना सुद्धा यांना जर साध्या माणसाचा धक्कासुद्धा लागला तर या बाया एक कानाखाली मारतात त्यांच्या। मग एवढा अत्याचार हा माणूस जेव्हा त्यांच्यावर करत होता तेव्हा त्या महिलांना समजलं नाही आहे। त्या काय झोपेत होत्या का, सौखुशीने करत होत्या। आणि जे त्यांचे व्हिडिओ जे रोजचे एक व्हिडिओ जो व्हायरल होते, एक व्हिडिओ जो समोर येत आहे, तर असे कितीक महिलावर त्यांनी अत्याचार केला। आणि त्या व्हिडिओमध्ये असं पण दिसत आहे की हे म्हणजे उलट त्यांच्याकडं ज्या महिला येत होत्या, ज्या स्त्रिया येत होत्या, ते तर शिकलेल्या आणि सवरलेल्या होत्या, मोठ्या घरातल्या होत्या, तरी पण ते या जालमध्ये कशा काय अडकल्या आणि कशा काय नाही। जर भोंदू बाबा म्हणतात की भोंदू बाबा त्यांना धमकी देत होता, जर तू माझ्या संग हे नाही ठेवलं, संबंध नाही ठेवले तर तुझा नवरा मरेल किंवा तुला असं होईल तसं होईल। तर शिकलेल्या बाया येत त्या माणसाच्या जालमध्ये कशा काय अडकल्या हे मला काही कळतच नाही आहे। आणि भोंदू बाबा म्हणतात असं साप जे राहते ना, साप असा हे करून दाखवायचा, खेळून दाखवायचा। जर तो साप खेळून दाखवते, कॅम्प्युटरवर खेळून दाखवायचं, जे मनी अंगठ्यामध्ये राहते आपले, जे बाजारामुळे मध्ये 10 रुपयाला मिळते, ते इथं आणून 9 लाख रुपयाला विकायचा। चिचुके, आपले जे चिंचाचे चिचुके राहतात खाली पडलेले, ती चिंचुके आणून सुद्धा ते असे करोड रुपये त्यांनी कितीक सारे कमावले। तर महिलावर अत्याचार आणि हे करून त्यांनी कमावले। तर इथं बघा, सोशल मीडियावर सगळं काही त्यांचं हे चालू आहे, बातम्या चालू आहे। ते इथं मीडियावाले आलेले आहेत आणि मीडियावाले सगळे त्यांचं बातम्या करत आहेत। नंतर पोलिसांची गाडीसुद्धा आली
आणि पोलिससुद्धा इथं आलेले आहे. तर सगळ्यांनी गर्दी केलेली आहे. तर हे नक्की ठिकाण कोणतं आहे तर मी तुम्हाला नक्की सांगते की कोणतं ठिकाण आहे, हे कोणतं नगर आहे, कोणतं गाव आहे ती तुम्हाला नक्की सांगते. त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर बघा या दुकानाचं नावसुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर बघा इथं किती गर्दी दाटलेली होती, गर्दी दमलेली होती. तर इथं पोलिसाच्या गाड्या आल्या होत्या बघा, नाशिक ग्रामीण पोलीस. तर इथं पोलिसाची सुद्धा गाडी आली होती, पोलीससुद्धा आले होते. माझ्या म्हणजे नेहमीचं असं पाहणीचं होतं, पण असं कधी वाटलंच नव्हतं की या दुकानमध्ये असं काही चालू राहते. तर ते मागं पण मी व्हिडिओ बघितला होता तेव्हा मी ऐकलंच होतं, पण मला असं कधीच वाटलं नव्हतं की असं प्रकरण याच्यामध्ये चालू असते म्हणून. तर मला बघूनच असं खूप असं हे झालेलं आहे. तर बघा इथं गर्दी किती दाटलेली होती, पोलिस सगळे आलेले होते, पोलिससुद्धा हे करत होते. आणि सोशल मीडियावरती आता चौकड चर्चा तीच चालू आहे. रोजचा एक नवीन व्हिडिओ समोर येतंय. तर इथं बघा ओकोस प्रॉपर्टी. तर बघा त्या भोंदूबाबाचा नंबरसुद्धा आहे, तुम्हाला जर फोन लावायचा असेल तर भोंदूबाबाला. अशोक खरातनी असं करायला नव्हतं पाहिजे महिलांचे. आणि असं व्हिडिओमधून असं कळते पण की त्याचा एकच अपंगसुद्धा होता तो, कारण एक हात बघा असा त्याचा चालत नाही, काम करत नाही, एक हात असा लुळखुळ पडलेला होता. तरी एका हाताने त्याने इतकं काही केलं असं कोणी वाटूच शकत नाही. तर भोंदूबाबाला आणि अशोक खरातला बरं तुम्हाला तुमचं मत काय म्हणते की त्यांना कसली शिक्षा व्हायला पाहिजेत आणि कसली शिक्षा नाही? त्यांना जेलमधून सोडायला पाहिजेत की त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजेत? हे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. तर बघा इथं गाड्या आलेल्या आहेत खूप मोठ्या आणि सगळे लोक जमलेले होते, चौकून सगळेजण बघत होते. काय लोक आता बघतच राहतील ना, एवढं मोठं पराक्रम इथं बसून जर त्यांनी केलं तर शेजारची कोणाला, मी नेहमी इथं ना यायची, नेहमी येणं जाणं माझं चालू राहायचं, कारण शेजारी दूध डेअरी आहे. तर त्या दूध डेअरीला मी रोज सकाळी दूध आणायला यायची, रोज सकाळी संध्याकाळी मी दुधासाठी इथं यायची, कारण याच्याच बाजूला यालाच खेटून दूध डेअरी राहायची होती म्हणजे आहे सध्या पण. तर मी आज पण दूध आणायलाच येते. तर मी इथं नेहमी दूध आणायला येते असं माहीत पण नव्हतं कधी काही. खूप गर्दी राहायची बरं का, पण कधी पण मी माझ्या मुलीला जेव्हा शाळेतून घेऊन यायची ना त्यावेळेला खूप गर्दी राहायची. तर बघा सगळे लोक इथं जमलेले आहेत आणि सगळे व्हिडिओ काढतायत. तर हे दुकान कोणाकोणाला माहिती आहे, कोणाच्या ओळखीचं आहे का तर नक्की सांगा. तर चला मी तुम्हाला सांगत आहे की हे ठिकाण कुठलं आहे, कोण्या नगरामधलं आहे आणि कोण्या गावामधलं आहे. तर हे नाशिकमधलं आहे. तुम्हाला तर सर्वांना माहीतच आहे की नाशिकमधलाच आहे ते भोंदूबाबा, आणि त्याने सगळे नाशिकमध्येच पराक्रम केलेला आहे. तर बघा हे ठिकाण आहे नाशिकमध्ये शरणपूर नगर. तर बघा हे सगळं दुकान मी तुम्हाला दाखवते. आणि त्या बाजूलाच इथंही वटा आहे ना, इथंच दूधवाले सकाळी बसतात, आम्ही तिथूनच दूध घेऊन जातो. तर हे शरणपूरमधलं आहे. शरणपूर तर तुम्ही ओळखतच असाल, कॅनडा कॉर्नर जवळ जे की शरणपूर आहे ना ते शरणपूर आहे. आणि इथेच सगळं पराक्रम या भोंदूबाबांनी केलेले आहेत. तर कोणाकोणाला वाटते काय काय शिक्षा झाली पाहिजेत या खरातला तर नक्की कमेंट करून सांगा.